मध्ये असतील सगळं अखंड धान, याच्यावरून परमार्थ शिकायचा. फटकून पुढे जायचंय, तुटून मध्ये बसायचंय, अखंड गंमत आहे बरं काही. सोपामध्ये काय करत असते, पाकडत असते, आणि पाकडत असताना तिचा दान धर्म सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तुटल्या तुटल्या जारीचा जो राड राहिलेला असतो तो मुठभर घेऊन अशी चिमण्या भेटत दारात बसलेल्या, तिला तेही वाया जाऊ देऊ वाटत. आपल्याकडे पूर्वी रांगोळी घालत होती, ती तांदळाच्या पिठाची घालत होती, जेणेकरून चिमण्यांनी ते खाऊन पुण्य मिळावं. नंतर आली रांगोळी मातीची, त्याचा काही संबंध नाही. पाखडत असताना तिनं पाखडायचं, आणि त्यातली जी राळ आहे जी आहे ती वाया जाऊ देण्यामुळे ती फेकायची. अशी टाकलीनं बघितलं की चिमण्याने दारात उतरायचं. दारात उतरल्यावर किती दिवसाचा मुक्काम करतात चिमण्या? हे खाल्लं तिनं, टाकलेलं बघितलं, खाल्लं, आणि पोट भरल्याबरोबर म्हणली थोडस घेऊन जाते गोळा करून. चिमणी गोळा करायचा ना सुटण्याकरता हे सांगितले बरं का विठ्ठल. माणसाला जगता आलं पाहिजे, एवढा विश्वास परमात्म्यावर असावा लागतो की त्यानं निर्माण केलंय तो देणार आहे. आणि निर्भय हा विश्वास जोपर्यंत भगवंतावर होत नाही तोपर्यंत त्याच्या नामाचा परिणाम आपल्यावर झाला असं म्हणता येत नाही. विश्वास येतो करी त्याच्यावरही सत्ता राबवता येते. का कोणी केलं असं? भीमदादानं केलं. काय केलं भीमदादानं? जेवायला बसवायचं होतं कुणाला? देवाला बोलव. देवाला बोलवायचं, स्वयंपाकाची तयारी सांगायचं भीमदादानं, अर्जुनाला. भीमदादा अर्जुन तयारी करा, तयारी करा, तयारी करा. देवाला बोलवलं का? बोलव. देवाला बोलवलं का? बोलवतो. तूप वाढायचं शिल्लक राहिलं की सांग. सगळं वाढलं. अजून आला नाही, उचलली गदा, फेकली, आणि उभा राहिला. क्षणार्धात भगवान प्रगट झाले. माहिती आहे वर्म जाणे तो पार. आपण फेकायचा, एखादा धोंडा घेऊन फेकलं, खाली उभा राहील, डोक्यात पडल, तसलं काही करायचं आपली दृढ निष्ठा नाहीये. निष्ठावंत भाव निर्धार नागोबा सांगतात, पक्षी अंगणी उतरत ते का गुंतवणीया राहत. गुंतायचं नाही, बाहेर निघायचं. तैसे असावे संसारात जीवानं तसं असलं पाहिजे. जोवरी प्रार्थनाची दोरी, जोपर्यंत विश्वात्मक परमात्म्याच्या हातामध्ये आपलं जीवन दायित्व आहे त्याच्या अगोदर माणसानं अगदी या पद्धतीचा व्यवहार ठेवला पाहिजे. तैसे असावे संसारी, संसारात असताना अगदी त्या मायातीत अवस्थेत अडकायचं नाही. काय करायचं नाही? अडकायचं नाही. गंमत आहे बघा. दोरीनं सुई दोरा ओवला आणि शिवण काम करताना किंवा हार ओवत असताना सुज्ञ माणसानं जर ओवला, त्यातले त्या जाणकार माणसानं ओवला तर त्याचा गुंता होत नाही, की नाही? पण एकदा झालेला गुंता पुन्हा सुटत नाही. संसार हा गुंताच आहे. त्यानं व्यापलेला हा माया जाळ आहे. एकाला एक, एकाला एक, एकाला एक, अशा पद्धतीने त्यानं माया पिकते. आणि या जाळ्यात जो अडकला तो वाया जातो. या जाळ्यातून ज्याला बाहेर येता आलं तो मुक्त अवस्थेपर्यंत विडोबा. आणि म्हणून